पैसा मी खर्च केला, हे घर माझ्या नावावर करणार आहे मी. तू मोठा असला म्हणून काय झालं, घर माझं पण आहे. काय मग काय मी घेणार आहे घर. तू लय माजलाय. मी पण घेणार. हो. अरे अरे दोघं भाऊ कशा करता भांडण करताय? घरासाठी एवढं भांडण, फार मारामारी. मी ह्याला मारून टाकणार आहे. हा बारकायले माजलाय, हा ह्याचा ना आज जीवच घेणार आहे, ह्याला आज मारूनच टाकतो मी. अरे लहानपणाचं का आठवतं का? ह्याला कोणी मारलं तू सगळ्यांना मारायला जायचा. आज तू ते एकमेकांना भांडण करताय तुम्ही. जेवायला भूक लागलं ना स्वतःचा ताटातलं तू ह्याला द्यायचा, तू स्वतः उपाशी राहायचा. आज घराकरता एकमेकांना मारामारी करताय तुम्ही. जाऊ दुकानात. सौरव, अरे चुकलं रे बारक्या माझं. अरे लहानपणी आपण दोघं एकमेकांवर एवढं जीव लावायचो, प्रेम करायचो, आणि आज मोठं झालो तर या प्रॉपर्टीसाठी घरासाठी पार एकमेकांचा जीव घ्यायला लागलो. खरंच मला माफ कर रे, खरंच माझं चुकलं. मी मोठा असून काय कामाचा नाहीये. दादा माझं पण चुकले रे, तू मोठा असून मी हात उचलला आणि हे घर मला नको रे. तर मित्रांनो, जेव्हा आपण लहान असतो यांच्या एवढे, तेव्हा आपण एकमेकांवर किती जीव लावतो. आपण एकमेकांचा घास एकमेकांना काढून देतो, एकमेकांसाठी भांडणं करतो. पण जेव्हा तेच भाऊ मोठे होतात तेव्हा घरासाठी, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी एकमेकांचे दुश्मन बांधतात, एकमेकांचे जीव घ्यायला बघतात. तर असं झालं नाही पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. भावाभावांनी एकमेकांना शेवटपर्यंत जीव लावला पाहिजे आणि गुन्हे गोविंदांनी नांदलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.